नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपल्याबरोबर अशी दोन खास धुरंधर व्यक्ती आहेत. मी त्यांना धुरंधरच म्हणेन, कारण असं आहे, त्यांना द्या ती अख्खी बाराखडी केव्हा शेवटपर्यंत पोहोचून जाते लक्षातच येत नाही. म्हणजे इतकं छान पद्धतीने कुठली गोष्ट ते इम्प्रोवाइज करतात आणि आपलं मनोरंजन करतात. अर्थात आपल्याबरोबर आहेत अरुण दादा आणि समीर चौगुले. तुम्हा दोघांचं IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. त्याची गरज नाहीये, कारण तुम्ही आमचेच आहात, पण तरी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप स्वागत. खूप फोन येणार आहेत, बरेचसे प्रश्न असतील लोकांचे आपल्याला, आणि तुमच्याकडनं जरा येऊ देत. नक्कीच नक्कीच आवडेल आम्हाला लोकांशी बोलायला. फुटेल छानपैकी मस्तपैकी. पण तत्पूर्वी मला सगळ्यांना सांगायचं की समीर आणि अरुण दादा या दोघांनाही प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. तेव्हा जरूर आपल्या मनात जे काय असेल ते बिनधास्तपणे या दोघांना विचारा आणि आपली उत्तरं मिळवा. असलं बरं आहे ना सगळं. अर्धाधिक लोक मला आगरीच समजतात. हो ना, ते तसंच वाटायला लागले. तितकं रंगतंय. समीर, उत्तम चाललेलं आहे. उत्तम चाललेलं वा वा, आहे, मस्तपैकी. अगदी. पहिले तर तुझं अभिनंदन करायचंय. अरुण दादांशी मला बोलायचंय, पण असं कळलंय मला, म्हणजे यंदाची तुझ्या ह्याच्यातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की 4444 हो 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 तुझ्या करिअर मध्ये आतापर्यंत एवढे प्रयोग मी केले आहेत. या महिन्यात प्रयोग होतोय 26 तारखेला. यामध्ये माझ्यासाठी खूप फार मोठी गोष्ट आहे ती 27 तारखेला प्रयोग होईल. त्यामुळे म्हणजे यदाकधी नावाच्या नाटकाचेच मी 3000 प्रयोग केले. त्याच्यानंतर इंग्लिश नाटकं केली, अनेक नाटकं केली. तर माझ्यासाठी फार असा तो आकडा मला फार मोठा वाटतोय, 4444. त्यामुळे फार आनंद होतोय मागे बघून जात. अरे बाबा, इतके प्रयोग झाले सुद्धा, याच्यावरच माझा विश्वास बसत नाहीये. पण माझ्या मते माझी निष्ठा आहे रंगभूमीवर. करत राहिलो प्रयोग आणि अजूनही करत राहणार. नाही, रंगदेवता तुम्हा दोघांच्याही पाठीशी, त्यामुळे ते होत राहणार आहेत. येस. सुसाट, बुंगाट आणि वेगात आहे ना. दादा, तुमच्याकडे काय सध्या ठेवणीत? सध्या काही नाही, म्हणजे आता एकतर आता 4-5 फिल्म्स केल्यात, पण करन्सीमुळे लोक रिलीज करत नाही. त्याचे पैसे मिळाले का तुला? आधीच पैसे मिळालेत, पण आता रिलीज करायचे. तर लोकांकडे पैसे असतील तर ते विचारायला त्याला मिळतील, म्हणून त्या फिल्म्स थांबल्यात. बाकी आता प्रवास एका कलाकाराच्या नावाचं एक स्वतःच एक प्रोडक्शन सुरू करायचं आहे. कोण लिहितंय ते? समीर चौगुले. मी लिहितोय तो कार्यक्रम, म्हणून मी विचारलं. अगदी म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा आपल्या चेहऱ्याला कधी आपण मेकअप लावल्यापासून तर आजपर्यंत ज्या गोष्टी आपण केल्यात त्या सगळ्याचा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचतो. तू केव्हा लावला सगळ्यात पहिला मेकअप? मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 5वीला असताना. 5वीला? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या. म्हणजे मेकअप पण होतास? नाही, म्हणजे मेकअप लावलास की तू स्वतःच्या चेहऱ्याला लावलास? नाही, मेकअप पण हे आमचं चालू राहणार. नाही, चालू नाही. मला असं वाटतं नॉर्मल असताना सुद्धा असेच बोलत असतो. आणि हा चेहऱ्यावरून जो दिसतो त्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही. लई मोठा माणूस आहे ना तो. साधारण 5वीला असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये मला बेस्ट ऍक्टिंगचं प्राइज मिळालं होतं, आणि ती दूरदर्शनला ती दाखवली होती. तर तेव्हा मी पहिल्यांदा जो मेकअप केला होता तो अगदी सकाळी केला होता, तो 12 वाजेपर्यंत काढलाच नाही. कारण लोकांना म्हणजे घरी जाऊन, म्हणजे घरात तर कळलं, पण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना हॅलो हाय कसं काय बाबा अचानक इतक्या वाजले तू काय काय हा अच्छा अच्छा मेकअप केलायस तू, बर 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 असं त्यांना दाखवण्यासाठी आणि तो उत्साह कायम ठेवण्यासाठी तो पहिल्यांदा मी 5वीला असताना तो सगळा प्रवास जो आहे कलाकाराचा तो त्या शो मधनं येणार. आणि तू लिहितोयस ते? हा, लिहितोय. म्हणजे आता असं ठरवलंय. आणि मला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी असं काही कोणाबद्दल असं चरित्र लेखन वगैरे आतापर्यंत केलेलं नाही, पण ह्या माणसावर माझं भयंकर प्रेम आहे आणि ह्या माणसासाठी मी ते काम करणार आहे. माझं थोडंसं काम आता वाढलंय. डेली सोप लिहितोय मी, पण तरी त्यात सुद्धा मी वेळ काढून केवळ अरुण कदम ह्या नावासाठी मी तो कार्यक्रम लिहिणार. अगदी मनापासून सांगतो. कॉन्फिडन्स जो म्हणजे वाखंड जो नाही, माझं प्रेम आहे मुळात ह्याच्यावर. त्यामुळे त्याच्या पुढचं काही म्हणजे त्याच्यावर काही प्रश्न उद्भवतच नाही. प्रेम म्हटल्यावर संपलं, त्याच्यासाठी सगळं करावं लागतं मला. आमच्याकडे खास किस्सा आहे तुझ्याबद्दल, कॉन्फिडन्स या विषयाला घेऊन. मी त्याच्याकडे येणार आहे, तो सांगणार आहे तो, मला कळाला तो. आपण त्यापूर्वी आपण फोन यायला सुरुवात झाली. फोन घेत आपण वाशिमवरनं प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. प्रमोदजी, आपल्याला माझा आवाज येतोय? हॅलो. हा, बोला प्रमोदजी. अरुण दादा नमस्कार. 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 हॅलो. हा, बोला. नमस्कार. अरुण सर आणि समीर सर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. खरं तर अरुण सर
तुमची माफी मागून एक प्रश्न विचारू इच्छितो मी समीर दादाला. समीर दादा, तो वसाऱ्या कोण बसलाय तिथं? हॅलो, बोला बोला. वसाऱ्या. हॅलो, हा बोला बोला. समीर सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही जे किट्स करता अर्ध्या तासाचा, आणि एवढं बुकपाट एवढं कसं काय असतं तुमच्या? नाही, मुळात ते अर्ध्या तासाचं नसतं, ते साधारणतः 20 मिनिटाचं असतं. आणि त्या 20 मिनिटासाठी आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 दिवस लेखनात जावा लागतो. कारण कसं आहे, मराठी प्रेक्षक जो आहे तो फार चोखंदळ आहे. त्याला रिपिटेशन्स आवडत नाहीत, केलेले विनोद आवडत नाहीत, नवीन नवीन गोष्टींचा नेहमी तो गोष्टींची वाट बघत असतो. त्यामुळे या गोष्टीसाठी 1-1.5 दिवस जावा लागतो. त्यासाठी आम्ही सगळे लेखक लोक मंडळी एकत्र येतो आणि आम्ही विषय डिसाईड करतो काय काय करायचं. कॉमेडीची बुलेट ट्रेनचं एक मोठं माझ्या मते यशामागचं रहस्य आहे की आम्ही सगळे एक फॅमिली कुटुंब म्हणून काम करतो कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातले. त्यामुळे माझ्या मते हे सुचणं ही माझ्या मते ही मी काही सांगू शकत नाही त्याबद्दल की कसं सुचतं. कारण लहानपणापासून मला एखादी गोष्ट आली की त्याच्यातनं 4 गोष्टी त्याच्यातून मला मिळत जातात. त्यामुळे मी लग्न बिग्न असतील ना, आपली लग्न असतात सगळ्या नातेवाईकांची, ती नेहमी अटेंड करतो. तिकडे अनेक कॅरेक्टर्स बघायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे काही बायका असतात, त्या बायका असतात त्या म्हणजे फार असं एवढं त्यांनी सुंदर घातलेलं असतं साडी. हे मुळात लांबचं लग्न असतं कुठलं, ह्यांना काही गरज नसते, एवढं डोक्यावर ऑलमोस्ट किल्ला बांधलेला असतो. मग ते लाईन ऑब्झर्व करायचं. हा म्हणजे तो इथे बुरुज असतात, मग ते पिना बिना साधारणतः 17-18 सगळं लावलेलं असतं आणि त्या येऊन बसतात. मग ते बसल्यानंतर बघतात की त्यांच्याकडे कोणीच बघत नाही. त्याच्यानंतर स्वतःकडे बघावं यासाठी त्यांचे जे प्रयास सुरू होतात हे सगळं मी ऑब्झर्व्ह करतो. आणि हे कुठेतरी ना मी वापरतो, माझ्या लेखनात वापरतो, माझ्या स्किट्स मध्ये. कसे प्रयास असतात रे? नाही, प्रयास म्हणजे असं काही मी जाऊन बाईकडे बघत नाही, असं करत नाही मी. पण तरी सुद्धा एक पद्धत असते. म्हणजे माझ्या मते मला ती एक सवय लागलेली आहे की माणसांचं निरीक्षण करायचं. ट्रेनने वगैरे फिरताना सुद्धा कॉलेजला असताना मी निरीक्षण करायचो माणसांची, की कोणी टीसी आला किंवा काही विकत असेल पिना बिना तो कसा विकतोय, किंवा एखादा भिकारी असेल तो कशी भीक मागतोय. हे माझ्या मते ऑब्झर्वेशन, तुमचं डोळे उघडं ठेवणं फार गरजेचं असतं माझ्या मते. साहेब, त्याच्यातून माझ्या मते कुठेतरी ते सुचतं मला आणि मी ते मांडतो स्क्रिप्ट मध्ये. आपण पुढला फोन घेऊयात. नवी मुंबईवरून सिद्धेश भुसाणे आपल्या बरोबर आहे. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. समीर चौगुले यांसाठी माझे 2 प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की आंबटगोड मालिकेचा अनुभव शेअर करावा आणि तुमची लेखन करण्याची सुरुवात कशी झाली? आंबटगोड प्रश्न. आंबटगोड मालिकेचा तुझा काय अनुभव होता? आंबटगोड मालिका ही माझ्या आयुष्यातली फार एक मोठा टप्पा आहे तो. कारण त्यात एक वेगळाच माझा रोल होता. तो गायक असतो आणि तो फार वाईट गायक असतो. त्याला वाटत असतो की तो पंडित भीमसेन जोशी आहे आणि तो त्याला प्रत्येक गोष्ट गाण्यातून म्हणायची सवय असते. त्यामुळे माझ्या मते कुठेतरी माझी गाण्याची हौस मी भागून घेतली त्या रोलमध्ये. आणि तो म्हणजे आता दया नावाची माझी हे होती, माझी वहिनी होती, ती जर जात असेल तर मी त्याच्यावर गाणं असं म्हणायचो, अरे दया वहिनी गेल्या का, दया गोना, असं मी असं दिवसभर करत असायचो. माझे कॅसेट्स मी हे करून आणायचो, पब्लिश करून आणायचो, पण त्या कोणीही विकत घ्यायचे नाही. त्यामुळे हा रोल माझ्या मते फार मी एन्जॉय केला. मॅडनेस होता कम्प्लीट रोलमध्ये. त्यामुळे माझ्या मते लोकांचंही त्याच्यावर खूप प्रेम बसले त्या रोलवर. आणि दुसरा प्रश्न काय होता त्यांनी सांगितलेला? लिखाणाची सुरुवात तुझी नेमकी? खरं सांगू का, लिखाणाची सुरुवात मी कॉलेजला होतो, डहाणूकर कॉलेजला. त्यावेळेला विश्वास सोहनी माझे गुरु, त्या गुरूंनी मला ती हळूहळू सवय लावली. ते काय करायचे, एक विषय द्यायचे मला आणि सांगायचं हा इम्प्रोव्हाइज कर, वाईट चांगला कसाही कर, हा इम्प्रोव्हाइज कर. अर्थात मी त्यावेळेला वाईट करायचो, माझं अजूनही असं म्हणणं नाही मी चांगला करतोय, पण त्यावेळेला ती सवय लागली की काहीही नसताना एक विषय असताना तो 4 पानांवर कसा आणायचा, ही सवय लागली. आणि मग टिकल ते पॉलिटिकल नावाची एक सिरियल होती बरोबर. तर चंदू सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यात तू एक रोल करायचास ना, एक पॉलिटिकल. मी नारायण राणे त्यावेळेला करायचो आणि सुशील कुमार शिंदे, असे 2 रोल मी करायचो. तर त्यावेळेला सरांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि त्यांनी सांगितलं तू एपिसोड लिह. आणि तिथे मी सुरू झालो. आणि सगळ्यात मोठा विश्वास माझ्यावर दाखवला तो निर्मिती सावंत, माझी फार जवळची आहे ती दीदी. तर 1760 सासूबाई नावाची सिरियल होती. तर तिने मला सांगितलं तू ही लिहावीस. मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला पण माझ्या गळ्यात त्यांनी मारलं. आणि अशा रीतीने कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू, 1760 आणि आता आम्ही दोघं राजा राणी आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन, असं करत करत आजपर्यंत मी हा प्रवास माझा इथपर्यंत आलेला आहे. पण अरुण दादा, तुमची दोघांची कनेक्टिव्हिटी
ही फार अजब आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीची आहे. सुरुवातीपासून डॉक्टरांची जोडी मला आठवते. म्हणजे मी आधी डॉक्टर भागेंद्र करत होतो आणि मग हा असिस्टंट म्हणून माझा जॉईन झाला. मग त्याची खूप काढायचो मी बोगस डॉक्टर की बोगस डॉक्टर काय करू शकतात, आयुष्यात काय होतं. आणि हा खूपच छान लिहायचा, त्याच्यामुळे ती गंमत यायची. आणि याला मी घालून पाडून बोलायचो त्या ह्याच्यात, कारण असिस्टंट असल्यामुळे. कसं कसं म्हणजे डॉक्टर काय करता फालतूगिरी, म्हणजे तुम्हाला सांगायचं की आपण एक काम करूया, पैसे नाहीत तर जरा बाहेर जाऊन मला काय असेल तर. नाही ते कसं असायचं, आमचं हॉस्पिटल चालायचं नाही, पेशंटच यायचं नाही. मग आम्ही आयडिया करून सर आपण एक काम करूया, मी खिडकीत उभा राहतो, वरतून आपण दगड मारूया लोकांना दगड लागला की ते पेशंट बनतील आणि आपल्या हॉस्पिटल, असं आम्ही ना पेशंट तयार करायचो. हा जो मॅडनेस होता ना. आणि मग आल्यानंतर तो म्हणायचा आता बाबा काय बाबा याला अॅनेस्थेशिया कसा द्यायचा, हा म्हणायचा माझा शर्ट आहे कालचा, तो त्याच्या नाकावर झाला की तो आले किंवा सॉक्स द्या. आणि अगदीच मोठं ऑपरेशन असेल तर बनियान आहे माझी, इथपर्यंत तो मॅडनेस जायचा. म्हणजे कधी कधी ऐकायला तुम्हाला असं वाटेल की काय चाललंय, पण तो मॅडनेस त्या दोन कॅरेक्टर्सना इतका चपखल बसायचा की करायला खूप मजा यायची. आणि काय ना ह्याच्या डोळ्यात काय आहे ना ते मला दिसतं खरं. ते जागा सुद्धा आपण काय करायचं इथून प्रश्न आहे, तो कुठे ऍक्च्युअली लावायचा. म्हणजे पण तुला डॉक्टर मला फोन करायचा, अरुण डॉक्टर फोन करून सांगायचं अरे हे काय हे काय असं नसतं म्हणे, आमच्याकडे पेशंट कमी होतील म्हणे. पण हे ऑफकोर्स ते विनोदाने सांगायचे, पण खूप मजा यायची ते 2 रोल करायला. फार फार एन्जॉय केली आम्ही ती डॉक्टर जोडी. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. नमस्कार. विशाल, तुझ्या दोघांशी हास्यविनोद चाललेत आणि खूप मुलाखत खोलत चाललेली आहे, खरंच हेवा वाटतो. माझे प्रश्न असे आहेत दोघांनाही की सर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख संकट अडचणी ताणतणावाचे प्रसंग येतात, पण विनोदी भूमिका करताना असे काही प्रसंग तुमच्या दोघांच्या आयुष्यात आलेले आहेत की असा प्रसंग आलाय आणि परफॉर्मन्स आपल्याला इमिजिएटली करायचा आहे, तो शेअर करावा. आणि दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही कॉमेडीच्या भूमिकेत अधिक असतात, तर असं काही एखाद्या विनोद अभिनेत्याने दिलेली दाद आहे का तुम्हाला की ती मला म्हणजे ऐकायला आवडेल. धन्यवाद. हो हो हो. म्हणजे एक किस्सा तुम्हाला सांगायला हरकत नाही, कारण आमची कॉमेडी एक्सप्रेस नावाची जी सिरियल चालू होती तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. मी बस स्टॉपला थांबलो होतो आणि एक माणूस आला, अचानक आला आणि नमस्कार केला माझ्या पायाला त्याने. मी म्हटलं कोण माणूस आहे काय? म्हणजे नाही सर मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखत नाही. आणि मग त्याने किस्सा सांगायला सुरुवात केली की माझी आई 80 वर्षाची आहे आणि तिला हेवी डायबिटीस आहे. पूर्वी आम्ही खूप एन्जॉय करायचो, मजा करायचो, मला मुलगा नातू फॅमिली ते सगळे लोक कळायचे. पण आता ती हेवी डायबिटीस असल्यामुळे ब्लँक आहे आणि कळत नाही तिला समोर कोण आहे. अगदी स्वतःचा मुलगा मुलगी बायको नातू काही तिला कळत नाही. पण तुमचा कार्यक्रम सुरू झाला, तुमची एंट्री आली की आणि ती आठवणीने सांगून तर तो म्हणाला की सर की किमान माझ्या आईसाठी तरी ही सिरियल चालू राहू द्या. आणि अक्षरशः अंगावर काटा आला. मी म्हटलं थँक्यू, तुमच्या आईचं म्हणजे देवाला विनंती की त्यांना बरं वाटू द्या आणि आम्ही आमच्या प्रयत्नाने तुम्हाला हसवण्याचं जास्तीत जास्त कसं प्रयत्न करू. अशा पद्धतीचे खूप अनुभव त्या सिरियलच्या माध्यमातून मला भेटलेले आहेत. समीर नाही, आता सध्या माझी एक मैत्रीण मी म्हणू शकतो, अंजनी काकी म्हणून आहे, त्या अतिशय माझ्या मैत्रिणीसारख्या आहेत. त्या इथेच मुंबईत राहतात, त्यांची मुलं बाहेरगावी आहेत, परदेशी आहेत आणि त्यांना डायबिटीस आहे, त्यांना सगळे आजार आहेत. पण ते कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम सुरू झाला की 1 ते 1.5 तास ते सगळे कार्यक्रम सगळ्या तिची दुःख वेदना ह्या सगळ्या विसरतात. आणि त्यानंतर मला ना त्यांना टाईप करता येत नाही मोबाईलवर, म्हणून त्या काय करतात त्या व्हॉइस हे करतात आणि मला त्या व्हॉइस क्लिप्स पाठवतात की अरे तुझं खूप छान झालं रे, मला ना हलवत नाही आता, आणि पण मला तुझं बघितलं ना खूप छान, मग तुझ्या पार्टनरला पण छान सांगा भक्तीला खूप छान झालंय तुमचं, मला खरंच विसरायला लावली, मला ना उठता येत नाही ग. असं जेव्हा मेसेजेस ऐकतो ना आम्ही त्यावेळेला माझ्या मते असं वाटतं की आम्ही जे काही करतोय ते फार उत्तम करतोय असं मला तरी वाटतं. कारण लोकांची दुःख जर तुम्ही विसरायला लावत असाल तर याच्यासारखं माझ्यामध्ये पुण्याचं काम नाहीये. आणि दुसरा जो त्यांचा प्रश्न होता की असे काही दुःखाचे प्रसंग तुमच्यावर आलेले आहेत का, मला अजून आठवतंय आमचं यदाकदाचित नावाचं नाटक खूप जोरात चाललेलं होतं आणि त्याचे दिवसाला 2-2, 3-3 प्रयोग व्हायचे. आणि माझी अचानक आई एक दिवस रात्री गेली. त्याच्या 1 दिवसानंतर माझा प्रयोग होता, तो प्रयोग सुद्धा मी केला. त्यामुळे माझ्या मते असं प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात झालेलं आहे की
प्रयोग सुरू व्हायच्या आधी सुद्धा त्यांना कळलेलं आहे की तुमचे जवळचे नातेवाईक गेलेले आहेत, पण त्यांनी प्रयोग, विनोदी प्रयोग, मुळात सिरियस नाही, विनोदी प्रयोग तेवढाच ताकदीने केलेला आहे. माझ्या मते हे प्रत्येक कलाकार करतच असतो आणि हे करताना आम्हाला फार अभिमान वाटतो. शो मस्ट गो. आपण जी कमिटमेंट आहे लोकांसाठी, कारण लोक तिकीट काढून येणार, हे येणार, ते आपल्यासाठी त्यांना माहित नसतं काय असतं, पण आपलं काम काय, आता काय करतं. इंडियन आर्मीमध्ये सुद्धा आमचे अनेक फॅन्स आहेत. हो हो, जे तिथून मला सांगतात, मराठा बटालियन वगैरे आहेत, की आम्ही नेहमी कॉमेडीची बुलेटिन बघतो आणि आम्हाला इतका आनंद होतो आणि थँक्यू व्हेरी मच. जेव्हा एक आर्मी मॅन तुम्हाला थँक्यू म्हणतो, याच्यासारखं दुसरं सुख नाही मी म्हणतो की आज ते काय करतात सगळ्या देशासाठी. बिलकुल, अशा सगळ्या प्रेक्षकांच्या शुभेच्छांमुळे खरं तर आपल्यामध्ये ही ऊर्जा कायम राहते. नक्कीच, आणि ती अशाच पद्धतीने कायम राहू दे. आपल्याला आणखीन गप्पा मारायच्या, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर छानपैकी म्हणजे कॉमेडी आणि बिंदास कॉमेडी असा हा जो काही सिलसिला आहे तो सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत. मी म्हणालोच तुम्हाला की आपल्याबरोबर दोन खास धुरंधर ज्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. अरुण दादा आहे आणि आहा सर क्या बात आहे. हा समीर, फोन आलेले आहेत आपल्याकडे, आपण पहिले फोन घेऊयात आणि पुन्हा आपल्या पुढल्या प्रश्नांना सुरुवात करू. सांगलीवरनं प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहे. प्रशांत, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते विचारू सर. हा बोला. प्रथमतः अरुण सर आणि संजय सरांना खूप खूप शुभेच्छा कॉमेडी सेकंड पार्ट झाल्याबद्दल, सुरू झाल्याबद्दल. ऍक्च्युली आम्ही ना हरियाणामध्ये राहतो, पण हा कार्यक्रम तुमचा मनापासून पाहतो आणि खूप खूप आवडतो. थँक्यू. कारण का आम्ही हरियाणामध्ये असल्यामुळे मराठी बोलणारे खूपच कमी लोक असतात ना इकडे, आणि त्यामुळे माझा एक छोटासा मुलगा आहे, तो तुमचा इतका फॅन आहे ना. तुमचा तारक मेहताच्या उलट्या चष्मामध्ये तुमचा एक थोडासा एक त्या कोणत्या मालिकेमध्ये एक पाठ होता अरुण दादा तुमचा, तो इतका त्याला आवडायचा ना, तो मला आणि त्याला म्हणायचं हे बघ आपले मराठी दादा आहे, मराठी दादा आहे. मग तो म्हणाला हिंदी मालिकेमध्ये मराठी दादा कसे आपण कसं बाहेर आहे, तसे आपली मराठी हा माणूस खूप खूप लांबपर्यंत पोहोचलाय, जिथे तिथे आहे. आणि दुसरा प्रश्न विचारायचा होता की मतलब नाटक असं म्हटलं जातं की नाटकामधून नट काढला जातो, तर नाटकाबद्दल काय मत आहे? समीर सरांनाही हा प्रश्न विचारायचा की नाटकाबद्दल आपलं काय मत आहे? मलाही खूप नाटक आवडतं, खूप पाहतो आवडीनं. अगदी प्रशांतजी. खरं तर मी सुद्धा माझी सुरुवात एकांकिका स्पर्धेतूनच केलेली आहे. म्हणजे अगदी शाळेत असल्यापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केलं. मग आमचे आदरणीय शाहीर साबळे, महाराष्ट्राची लोकधारा या मालिकेत आम्ही सुरू झालो आणि मग तिथे केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार असे आम्ही 5 लोक एकत्र येऊन मग खूप आम्ही एकांकिका स्पर्धा केल्या. त्याच्या निमित्ताने मग नाटकात रोल मिळाला आणि मग नाटकाचा प्रवास सुरू झाला, मग सिरियलचा प्रवास झाला, मग सिनेमा, असं करत 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 आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. एक कॉन्फिडन्सचा विषय आपला थोडासा निघाला होता. अरुण दादा मधला कॉन्फिडन्स, तुझ्यातला कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स तू येतो कुठून? हा तू फार अचूक ओळखला होता, बरोबर ना? मध्यंतरीने मी एका वर्तमानपत्रात एक एक मालिका होती, लिहित होतो, तर मला विषय सापडत नव्हता, तर ह्याच्याकडून मला तो विषय सापडला. कवी ग्रेस यांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम होता. कविता वाचन, कवी ग्रेस यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम होता. त्यात अरुण कदम कविता वाचन करणार होते. वाह वाह, हा एक विनोद झाला. आणि ही हिंमत आपले आणि त्यांनी सुरुवातीला तो आला, बसला, नमस्कार, मी अरुण कदम, ग्रेस करा आज मी काय वाचतो. काय वाटतं? कवी ग्रेसांच्या कार्यक्रमात हा म्हणाला ग्रेस करा मी काय वाचतोय, असा पंच टाकला त्यांनी. हा कॉन्फिडन्स येतो कुठून हे टायटल मला माझ्या लेख मालिकेचं तिथून मिळालं. अच्छा, हा कॉन्फिडन्स येतो कुठून येतो कॉन्फिडन्स? मुळे म्हणजे खरं मुळेंनाच ती आधी ही गोष्ट कळायला पाहिजे होती की अरुण कदम काव्य वाचन करतायत. बरं, माझ्याबरोबर संजीवनी जाधव, काही त्यांचा संबंध. पण तुला खरं सांगू का, अप्रतिम झाला होता तो कार्यक्रम. हा, अप्रतिम कार्यक्रम झाला होता. थँक्यू. खरंच, पण हा कॉन्फिडन्स येतो कुठून? सर काय नाही, एकतर तुम्ही प्रेमळ जे काय करता ते प्रामाणिकपणे करा, लोकांना त्रास होणार नाही, लोकांना वाईट वाटणार याची तर काळजी तर घ्यायलाच पाहिजे. मी हे आधी त्यांच्याशी बोललो होतो, याच्यावर्षी असं म्हटलं तर चालेल का, आणि मगच मी म्हटलं. तर अर्थात त्यांनी मला सांगितलं असतं की हे घेऊ नका, फार सोपं झालं असतं ना. त्यांनी ठेवून ते म्हटलं की बघूया आज ऑडियन्स काय रिस्पॉन्स देतोय, असं करून माझ्या लक्षात आलं. कवी ग्रेसांच्या कविता ऐकायला कार्यक्रम असा, आणि ग्रेस करा म्हटलं असा तो झाला. काय ऐकणार होता याच्या पुढे आम्ही. आणि खूप लोकांचे फोन, अरुण कुठेस तू,
नाही खरंच हो जसं तर ती गंमत ती आहे. मजा आहे, मजा जसं संजय खापरेला फोन केला ना की कुठेच तू तो तुम्ही कुठच्या कुठे आहे तुम्ही कुठे मजा आहे खरंच. चला आपण पुढला फोन घेऊयात. लालबागवरनं दिलीप खाटो आपल्या बरोबर. दिलीपजी आपला प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न समीर चौगुलेला आहे. नमस्कार, बोला बोला. माझा प्रश्न समीर चौगुलेला आहे. हा बोला बोला बोला. हा त्यांनी जे बाई समर्थामध्ये ज्या नाटकामध्ये काम केलेलं आहे त्यांनी फार सुंदर काम केलं. त्यांचं टायमिंग फार सुंदर आहे. निर्मिती सावंतांबरोबर अगदी सुंदर आम्ही बघितलं ते नाटक. अगदी इंटरव्हलच्या अगोदर जो काय त्यांनी धमाल केलेली आहे त्याच्या संबंधी जरा आपण विश्लेषण करा. सुंदर सुंदर. तुम्हाला धन्यवाद. हो धन्यवाद धन्यवाद. नाही, श्रीबाई समर्थ या नाटकाने मला खूप दिलं. 2016चे सगळे अवॉर्ड्स मला दिले, नॉमिनेशन्स दिले. आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्या नाटकाचा जो विषय राजेश देशपांडे लेखक दिग्दर्शक यांनी जो विषय मांडलेला आहे की गृहिणीला तिचा मान मिळालाच पाहिजे. आपण नेहमी आपण म्हणतो की रात्री गेल्यावर अरे काय आहे, बायकोने वाढला सुद्धा नाही, पण तसं नसतो. गृहिणी जरी असली ना तरी आपल्यापेक्षा जास्त काम करत असते. 19 तास ती घरात काम करत असते. त्यामुळे आपण तो तिला मान देत नाही. हाच विषय घेऊन आमचं हे नाटक आलेलं आहे आणि त्याचे जवळजवळ 182 प्रयोग झालेले आहेत. आणि तर निर्मिती सावंत, अरुण नलावडे एवढ्या दिग्गज कलावंतांसमोर मला काम करायला मिळतंय. त्यामुळे मी आणि मुळात मी त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे कम्फर्ट लेवल होते. आणि राजेश देशपांडेने जो शेवट माझ्या सीन काही बसवलेले होते ते मी मुळात शिस्तबद्ध नट आहे. मी नाटकात जेवढं दिग्दर्शक सांगतो तेवढंच मी करतो. त्यामुळे मी तेवढंच करतो. आणि देवाच्या दयेने लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळतो. लोकांचं प्रेम असल्यामुळे नाटकात सुद्धा आमच्या ती गंमत असल्यामुळे लोकांना ती खूप आवडतं नाटक. त्यामुळे हे माझ्या आयुष्यातलं फार मोठं नाटक आहे श्रीबाई समर्थ असं मी सांगेन. तो यदा कदाचित मध्ये तो एक डायलॉग घ्यायचास, मोठे आहेत ना इथे, तो जरा तो काय कशा पद्धतीने असायचा रे तो सीन सगळा? नाही, मोठे आहेत नाही ते हा भीमाचा होता. माझी एंट्रीची ती मना दुसरा काय बी दिसत नाही, कोण कुत हायता मना दिसतो तर फक्त डोला, याचा डोला, याचा डोला, पोपटाचा डोला, डोला डोला ये डोला रे डोला रे डो, असं ते त्याची सुरुवात होती. एंट्री घ्यायचो मी. बापरे, ते नाटक मी विसरूच शकत नाही माझ्याकडे. भन्नाट होता. आपण पुढला फोन घेऊयात. बीडवरनं संदीप नवले आपल्या सोबत आहेत. संदीपजी आपला प्रश्न विचारा. संदीपजी आपल्या दोघांचा पण हॅलो. हा बोला बोला. हॅलो सर, मी दोघांचा पण फॅन आहे सर. नमस्कार. थँक्यू थँक्यू सर, माझा एक असा प्रश्न आहे की तुम्ही स्ट्रगल बद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? तुमच्या आयुष्यात काही याचा काही भाग आहे का स्ट्रगल संबंध? खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही नेमकं चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. त्याला सामोरं जाऊन आमचं आता सध्या एकच काम आहे की लोकांचं मनोरंजन करणं आणि ते प्रामाणिकपणे करणं. कुठल्याही प्रकारे कोणाला वाईट वाटणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, कोणाची बदनामी होणार नाही, अशा पद्धतीचं आमचं काम आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल असं एखादंच गोष्ट सांगायची काय नाही. स्ट्रगल म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माझ्या मते स्ट्रगल करावी लागते. ते आम्ही केलेली आहे. माझ्या मते ना आजचं जे जनरेशन आहे ते एखादं नाटक करतं आणि डायरेक्ट त्यांना सिरियल्स मिळतात. हे ना थोडंसं सोपं झालेलं आहे. आमच्या काळी म्हणजे मी 90ची गोष्ट करतोय, अरुण माझ्याहीपेक्षा सिनियर आहे. त्या काळी एवढी चॅनल्स नव्हती. बरोबर. फक्त व्यावसायिक नाटक हे एकच व्यासपीठ आमच्यासाठी होतं. त्यामुळे स्ट्रगल तिथून सुरू व्हायचं आमचा. मराठी नाटकात तेवढे पैसे नाहीयेत. आता जेवढे पैसे विनोदी कलाकारांना किंवा सगळ्याच मानधन मिळतं तेवढं त्यावेळेला नव्हतं. चॅनल्सच नव्हती. त्यामुळे तेवढा स्ट्रगल हा पिरियड त्यावेळेला खूप मोठा होता. अगदी बॅकस्टेज पासून आम्ही काम केलं असं नाही. म्हणजे जाळी मारण्यापासून सगळी कामं केलेली आहेत. तर ती तयारी पाहिजे. कारण ह्या गोष्टी तुम्हाला शिकताच तुम्हाला सगळ्या मुळात माझ्या मते निष्ठा पाहिजे. ही जर रंगभूमीवर निष्ठा आणि प्रेम असेल ना तर काम कुठलंही असो. लाईट्स पासून ते म्युझिक पासून ते कचरा काढेपर्यंत किंवा मेन कलाकारांना चहा सांगायचं सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आता सुद्धा मध्यंतरी आम्ही आविष्कारचं एक नाटक केलेलं होतं घरबार नावाचं. त्यावेळेला मी स्वतः बॅकस्टेज केलं. कारण मला असं वाटलं की मी कुठेतरी असा माझं डोकं असं जॅम होते, बंद होते. मी पुन्हा नव्याने सुरू केलं. मी पुन्हा चहा सांगितला सगळ्या कलाकारांसाठी. मी कचरा काढला. मी बाकीचं सगळे बघितले अंग जी असतात ती नाटकांची. त्यामुळे माझ्या मते हे प्रत्येकाने स्वतःला असं केलं पाहिजे. थोडक्यात जे तुम्ही काम करता ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात असं नाही का अरे बापरे हे काय माझं काम नाही, मी असं नाही. तर हल्लीचं जरा थोडंसं आहे ते थोडंसं स्ट्रगल आहेच आणि स्ट्रगल हा करावाच लागतो. आणि मुळात या कलेवर प्रेम असल्यामुळे आपण तो स्ट्रगल आम्हाला स्ट्रगल तरी वाटत नाही. म्हणजे मुळात हे आम्ही जमिनीवर राहून काम करतो. म्हणजे आम्हाला असं तो एक ऍक्टर झाला तर ऍडव्हर्टाईज बोला हॅलो नमस्कार हे उगाच करायची काही गरज नाही. कारण तुम्हाला ओळखतात लोक.
आणि तुम्हाला असं करायची पण गरज येत नाही किंवा येऊ नये असं मला वाटतं. आणि मग ती आली की संपलंच. कारण काय सिनेमा आला की लोक स्क्रिप्ट आधी मला जरा स्क्रिप्ट वाचायला देतात का, म्हणजे मी ती सगळं असं नाही. कलाकारांनी काय करायला पाहिजे, जे डिरेक्टर लेखकाने लिहिलेली वाक्य तुम्हाला बोलता आली पाहिजे. आणि हे जेव्हा सांगतो ना की मी जरा वाचतो, मग त्याचा कॉन्फिडन्स नसतो की मी करेन केलं, मग तिथे जाऊन प्रॉब्लेम होतो. तुम्ही इतके साधे आहात म्हणून तर आमच्यातले वाटतं ना तुम्ही. येस येस. आणि आपल्याला आणखीन बोलायचंय, गप्पा मारायची, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN. ब्रेक नंतर माझा चेहरा एवढा हसरा का दिसतोय, याचं उत्तर मला आत्ताच देऊन टाकायचं. ब्रेक झाला की दोघं थांबत नाहीत आणि नॉनस्टॉप वेड्यासारखे विरोध करतात. आत्ताच यांनी याचा खुलासा केला, सेटवरती अरुण दादाला समीर काळा मनुका म्हणतो. हे म्हणजे हे दिवसभर सुरू असतं का असं तुमचं सगळं? दिवसभर सुरू असतं. म्हणजे तोही माझ्या केसांवरून, माझ्या उंचीवरून तो सतत सुरू असतं. मला आठवतंय दिवाळीच्या एपिसोडला तो असं म्हणला होता बघा, हे भुईचक्र म्हणून. मला आठवतं ते या चॅनलवर तो कार्यक्रम झाला होता. बरोबर. हे बघा भुईचक्र म्हणून असं वगैरे. कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाईड धावते आणि असं समजतंय किंवा असं एकूण लक्षात येते की काही नवीन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होणार आहेत. त्या काय? हो, म्हणजे आता काय झालंय की कॉमेडीची बुलेट ट्रेन बुधवार जत्रा असा नवीन कार्यक्रम सुरू होते. तिथे गावागावातल्या टॅलेंटना आम्ही संधी देणार आहोत. तर आमचे ऑडिशन सध्या सुरू आहेत. औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या 3-4 दिवस ऑडिशन सुरू आहेत. आणि त्यातलं जे टॅलेंट असेल त्यातले निवडक टॅलेंट आम्ही 6 लोकांना घेणार आणि ते जे टॅलेंट आहे ते आम्ही त्यांच्यावर काम करणार. म्हणजे बुलेट ट्रेनला. आणि त्यातलं जे बेस्ट असेल टॅलेंट ते आम्ही CBT मध्ये घेणार आहोत. माझ्या मते ही फार मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा. हो. आणि तुझंही बऱ्याच काही वेगवेगळ्या कन्सेप्टवर. हो. म्हणजे आता कसं आहे की खरं तर बऱ्याच गावागावातून हे ऍक्टर मुळात सॉरी गावात खूप ऍक्टर आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो एक्सेप्शनल टॅलेंट आहे का, राईट. तर अशा लोकांनी मुंबईत येऊन स्ट्रगल करून पुन्हा घरी जायचं आणि मग आईबापांकडे काय कुठल्या तोंडाने घेऊन जायचं. तर माझ्या आमच्या डोक्यात आहे की फाउंडेशनतर्फे, माझ्या वैशाली फाउंडेशनतर्फे, की समजा तुम्ही कोल्हापुरात असाल तर तिकडेच ऍक्टर बँक सुरू करायची. जशी आता वोटर बँक असेल तशी ऍक्टर बँक. अच्छा. मग तिथे त्यांनी रजिस्टर करायचं. म्हणजे तुमच्या घरात काम करता, आई वडिलांबरोबर राहता तुम्हाला हे काम करता येईल. मग मुंबईतले शूटिंगवाले गेले की त्यांनी त्या ऍक्टर बँकला फोन करायचा की बा आम्हाला हे नट पाहिजे, हा मेकअप दादा पाहिजे, हा स्पॉट दादा पाहिजे. तर असं आता आमचं काम सुरू होणार आहे. आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सगळ्या वेगासाठी. आपण पुढला फोन घेऊयात. अमरावतीवरनं सौरभ पाठक आपल्या बरोबर आहेत. सौरभजी, आपला प्रश्न विचारा. समीर सर, अरुण सर, एक फॅन्टॅस्टिक कलाकार आहात. तुम्हाला अमरावतीकडचे लोक आहेत, तुम्हाला इतके चाहतात आणि सगळे तुमची वाह करतात. फक्त आमची एवढी इच्छा अमरावतीकरांची की तुम्ही लवकरात लवकर अमरावतीत लाईव्ह शो घ्यावा. करेक्ट करू आम्ही, चॅनलशी बोलून ते नक्की आपल्याला करू. आमची पण खूप इच्छा आहे. अमरावतीचे रसिक प्रेक्षक काय आहेत हे आम्ही जाणतो. आम्ही अनेक नाटकं सुद्धा तिकडे केलेली आहेत. भरभरून प्रेम करतात, अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी हवं इतकं प्रेम करतात. इतकं कौतुक आपल्या घरात सुद्धा करत नाहीत तेवढे अमरावतीकर करतात. त्यामुळे आमची खरंच इच्छा आहे की प्रत्येक गावात आमचा हा शो व्हावा. आम्ही चॅनलशी नक्की बोलू. बुलेट ट्रेनचा आपल्याला करता येईल कार्यक्रम, नक्कीच करता येईल. पुढला फोन घेऊयात. गोपाळ सुरवळकर आपल्या बरोबर आहेत. गोपाळजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार समीर सर आणि अरुण सरांना नमस्कार. हा, बोला गोपाळजी. हा सर, माझा असा प्रश्न आहे आपल्याला की जे मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे नोटाबंदीचा, यावर आपलं मत काय आहे सर? मत काय सांगायचं की मोदी सर खूप छान काम करतात आहेत. की खरं तर जो काय घोटाळा, म्हणजे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की दर 10 वर्षांनी करन्सी बदलली पाहिजे म्हणजे घोटाळा होणार नाही. तर ते आता मोदीजींच्या लक्षात आले आणि ते त्याच्यामुळे ते केलेलं आहे त्यांनी. फक्त काय म्हणजे व्यवस्था न झाल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. माझ्यामध्ये कुठेतरी विश्वास ठेवायची गरज आहे. हो, तर तो आपण विश्वास ठेवूया. बिलकुल. आणि पॉझिटिव्ह विचार करूया. बिलकुल, वेळ दिला पाहिजे. नक्कीच. पुढला फोन घेऊयात. कल्याणवरनं प्रशांत सरोदे आपल्या बरोबर आहेत. प्रशांतजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न, सर्वात पहिला सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वात पहिला प्रश्न माझा समीर चौगुलेंसाठी आहे की त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. इव्हन माझे सर्व फॅमिलीवाले त्यांचे खूप फॅन आहेत. थँक्यू. धन्यवाद. सर्वात फॅन मी त्यांचा झालो ते आंबट गोल्ड सिरियल पासून. रोज संध्याकाळी माझी लवकर ऑफिस मधनं फक्त सिरियल बघण्यासाठी घरी यायचो. थँक्यू. आणि त्याच्यातले ते हृदयनाथ मंगेश वा 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 खूपच छान अभिनय करतात. आणि म्हणजे
एक हास्य कलाकार असल्यामुळे मला जेव्हाही त्यांना पाहण्याची संधी मिळते मी त्यांना निश्चितच टीव्हीवरती बघत असतो. थँक्यू, धन्यवाद. आणि त्यांना खूप मनापासून धन्यवाद त्यांनी एवढं आम्हाला एंटरटेन केल्याबद्दल. थँक्यू. आणि अरुण सरांना पण मला सांगायचं की त्यांची जी राजाची भूमिका आहे आणि जी आगरी भाषेवरचं त्यांचं ते म्हणजे वक्तृत्व आहे ते खूपच छान आहे. थँक्यू. आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला एंटरटेन केल्याबद्दल. आणि IBN लोकपतचे पण आभार की त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद प्रशांतजी. आपण आपलं म्हणजे आपण किती त्यांचे चाहते आहात. आपला एक विलिंगनेस ज्याला आपण म्हणतो शुभेच्छुक असणं ते सगळं तुम्ही शब्दात व्यक्त केलेले त्यांच्याकडे. खरं मला तो जो ते म्हणले की त्या आगरी भाषेवरती हुकूमत असणं अग्रिकल्चर. हा अग्रिकल्चर जे तू निर्माण केलेलं आहे. अग्रिकल्चर हे काय म्हणजे कुठून आला आणि त्या लोकांमध्ये जातो. जर एक सांगू का, एक पंच असेल ना तो जर मी घेतला तर कुत्र पण हसणार नाही. तेच वाक्य 3 शब्दांचं ह्यानी घेतलं ना तर लोटपोट हसतात. हा माझ्यातला आणि याच्यातला फरक आहे. याच्यात काहीतरी आहे ते मी कॉपी नक्कल सुद्धा करू शकत नाही असं त्याच्यात काहीतरी आहे. ते काय म्हणजे तू कसं ते आली ते त्या भाषेवरची हुकूमत. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तू त्या लोकांमध्ये जातो जास्तला काय रिॲक्शन असते. म्हणजे मीडियत मंडळी हे तर खूप एकमेकांवर प्रेम करणारी माणसं आहेत. खूप 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 प्रेम करणारी. म्हणजे आता तुम्हाला सांगतो कल्याण म्हणू नका, पनवेल म्हणू नका, अशा ठिकाणी इतके छान छान मित्र झालेले आहेत. फक्त फोन करायची खोटी आहे. म्हणजे आमचे पाटील म्हणून जे दादा आहेत जेवण देतात मग त्यांना फक्त सांगायची खोटी की खायला घेऊन या. तर ते इतकं खायला आणतात ना की आम्हाला आणि सगळ्यांसाठी आणतात ते. हा म्हणजे असं नाही मला पाहिजे म्हणून ते सगळ्यांसाठी खायला आणतात. इतके प्रेमळ लोक आहेत ते, भयंकर प्रेमळ लोक. आणि यांच्यात माझी ही जी सुरुवात आहे तर मी मित्राच्या एका लग्नात गेलो होतो आणि तिकडच्या त्या छान छान गमती बघून ते मी त्या गोष्टी ऑब्झर्व केलो. कसं म्हणजे जाल रे काय बोलतोय यार, आवरीशी टाकलेले पाणी थोडीशी टाकणार रे, झालं नुसतं पाणी पातळ पिचकवणी केलं. तर ही गंमत तिथली दारूची. म्हणजे स्कॉच चालतच नाही, म्हणजे देशीच पाहिजे. कारण स्कॉच तुम्ही अख्खी बाटली द्या आणि देशीची अर्धी बाटली तू जायला काही झाले ना 30 रुपये दे मी पटकन जाऊन येते. तर ती ही सगळी गंमत आणि हे सगळं ऑब्झर्व करून 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 आणि मग हळूहळू मी काय केलं की आगरी भाषा आणि आपली कोकणातली भाषा ही जरा जवळ करून, खरं अगदी प्युअर आगरी सुद्धा त्यांची मला बोलता येत नाही, कारण ती प्युअर आगरी वेगळीच आहे. कारण तुम्ही म्हणता दर 10 किलोमीटर बदलत ना की ती भाषा बदलते, तशी आगरी भाषा वेगवेगळी आहे. पण हे सगळे इतके एन्जॉय करतात ना मला, आणि प्रेम म्हणजे अरे बापरे बापरे. तुझ्या सगळ्या माझ्या आगरी बांधवांना नमस्कार. असंच माझ्यावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी थेट आपल्याकडे आता कर्नाटक वरनं फोन आले. राजेंद्र हजारे आपल्या बरोबर आहेत. राजेंद्र हजारेजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार विशाल सर. हा बोला. अरुण कदम सरांनी, समीर चौगुले सरांना नमस्कार माझा. नमस्ते. निप्पाणी कर्नाटकामध्ये मी राहतोय, तरी सुद्धा कॉमेडी बुलेटिन या कार्यक्रम आवडीने लक्ष पाहतोय. आणि आता ऑडिशन आहे, त्या ऑडिशन मध्ये कर्नाटक सीमा भागातून जे आमचे प्रकाश काशीद मित्र आहेत ते एक पातळी नाटक करतात, हास्याचे फॉर्म घेतात. त्यांना जर ऑडिशन द्यायची असेल तर ते कुठे जावं लागणार त्यांना? सध्या पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणी ऑडिशन सुरू आहेत. तर आता चॅनल ठरवेल की अजून जास्त ठिकाणी सुद्धा ऑडिशन सुरू करायची की नाही ते. म्हणजे 17, 18, 20 अशा तारखा 3 आहेत. तर 17 तारखेला माझ्या मते औरंगाबादला आहे आणि 18 तारखेला पुण्यात आहे आणि 20 तारखेला मुंबईत आहे, मीरा रोड इथे. म्हणजे आमचं जिथे शूटिंग होतं एलोरा स्टुडिओला तिथे ते ऑडिशन आहे. त्यामुळे आम्ही ते म्हणजे टीव्हीवर स्क्रोल सुरूच असेल आमच्या. त्यामुळे ते जर बघून तर तुम्ही तिकडे जे काही होतकुरे असतील मुलं, अगदी टॅलेंटेड मुलं असतील त्यांनी तिथे पाठवलं तर खरंच बरं होईल. कारण ही सेवा केवळ तुमच्यासाठीच आहे, म्हणजे जे खरंच आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही अशा लोकांचं टॅलेंट आता. कारण आम्हाला आमच्या कुटुंबात त्या सगळ्यांना सामावून करून सामावायचं माझ्या मते. त्यामुळे ती टॅलेंटेड मुलं सगळी आम्हाला हवी आहेत. आणि हे सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे यांनी खूप छान कल्पना की अजून आपल्याकडचे जे गावातले खरंच त्याला राजरत्न म्हणतो की गावातलं जो आहे. बघशील ना आमच्याकडे ना प्रत्येक भाषेचा एक लहेजा आहे. हा आगरी बोलतो, खानदेशी तो एक श्याम राजपूत म्हणून तो बोलतो. असे ना वेगवेगळे लहेजे आमच्याकडे. प्रभाकर मोरे कोकणी बोलतो, मानकोटी बोलतो, चिपलूनवाला काय समजली.
त्यामुळे मुळात सचिन गोस्वामी हे सगळे तिथून आल्यामुळे त्यांना सगळं गावचं आहे, त्यांना सॅल्यूट आहे. सगळं आल्यामुळे ना त्यांनी त्याचं खूप म्हटलं तर त्या भाषेला ग्लॅमर खूप मिळालं आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रातला व्यक्ती एक ऑडियन्स म्हणून लोकांसमोर येतो. त्या भाषेचा गोडवा आहे ना तो अवीट गोडीची भाषा आहे. प्रत्येक भाषा ही अवीट गोडीची आहे. ती भाषा लोकांसमोर त्यांनी आणली. नाही म्हणून तर कॉमेडीची बुलेट ट्रेन हे वेगळे पण आहे या कार्यक्रमाचं. आपल्याला आणखीन बोलायचं आहे पण इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. एक दोन धमाल धुरंधर कॉमेडीचे धुरंधर आपण म्हणूयात. आज IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये समीर आणि अरुण दादा आपल्या सोबत आहेत. फोन आलेला आहे आपल्याकरता. सतीश भावसार आपल्या सोबत आहे. सतीशजी आपला प्रश्न विचारा. सर मी सतीश भावसार बोलतोय औरंगाबादहून. माझा अरुण कदम यांना प्रश्न असा आहे की त्यांनी दिल तो बच्चा है जी या चित्रपटामध्ये एक छोटासा रोल केला होता फुलं विकताना मरीन ड्राईव्ह वरती. तर सर त्यांचा ऑफ द स्क्रीन अनुभव कसा होता? तो पूर्ण दिल तो बच्चा है जी या चित्रपटामध्ये जे कलाकार आहेत त्यांच्यासोबतचा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तारक मेहता मध्ये त्यांचा छोटासा रोल असतो कधी कधी. तर आम्हाला म्हणजे त्यांना आता पूर्ण रोल मध्ये पाहता येईल का त्यांना इथून पुढे? अच्छा त्या पद्धतीच्या मालिकेमध्ये. येस येस येस. दिल तो बच्चा जी मधुर भंडारकरांची फिल्म आहे आणि अगदी सगळी म्हणजे शूटिंग संपलं होतं. हा जो एक फुलवाल्याचा एक सीन होता तो फक्त एक राहिला होता. तो माझ्याशी त्यांनी बोलून मला बोलवलं आणि मी तो केला. मधुर जी म्हणाले की सर हम लोग पहले मिलते तो शायद बीच बीच में टप्पे में आपको ये कर दे क्योंकि आपने इतना अच्छा उसको बनाया है, इतना अच्छा काम किया है. आणि तो फारच म्हणजे अख्ख्या फिल्म मध्ये ते विनोदाचं जे काम होतं ते माझ्या फिल्म मध्ये होतं. ते इतके ते म्हणाले की सॉरी सर अगर शूटिंग असतं बाकी तर आपण मध्ये मध्ये कुठेतरी करता आलं असतं. इतकं ते लोकांना त्या छोट्याशा कॅरेक्टर म्हणजे मला असं म्हणा की तुम्हाला जे काय काम मिळतं ना त्याच्यात प्रामाणिकपणे तुम्ही जर केलं आणि कॅरेक्टर पकडून काम केलं तर ते लोकांना आवडतं. रोल आर नॉट स्मॉल, ऍक्टर इज स्मॉल असं आपण म्हणतो. म्हणजे फुलवायचं असतं. म्हणजे फुलवण्याच्याच विषयावर जरा माझ्याकडे प्रश्न असा आहे म्हणजे फुलाचं दुकानात विकणारा माणूस आहे काय विनोद होऊ शकतो. तर त्याला जे आवडते ये फुल ते फुल ते अच्छा और अच्छा 500 रुपये भी डालू क्या तेरा जो दिया है अच्छा पद्धतीने मस्त. पण तुम्ही बुलेट ट्रेन मध्ये अफाट असतं हे विषय येतात कुठून? हो मला प्रश्न पडतो. सांगू विषय काढणं ना हे आमच्यासाठी म्हणजे फार एक मोठी गोष्ट असते. स्क्रिप्ट उत्तम लिहून होतं विषय काढणं कारण आता एका क्षणाला असं वाटतं पृथ्वीवरचे सगळे विषय संपले पण नंतर सचिन गोस्वामी सचिन मोठे दोन बिलंदर लोक आहेत आणि आम्ही सगळे बसतो. परवा एक अतिशय उत्तम विषय आम्ही आता शूट झालं त्याचं माझ्यामध्ये पुढच्या महिन्यात तो सादर सुद्धा होईल की आता 500 आणि 1000च्या नोटांचं नोटा सेंड ऑफ देत आहेत. त्यांचा निरोप समारंभ ते रडतायत 500च्या नोटा 1000च्या. माझ्या मते बुलेट ट्रेनचं हे असे एक रसायन आहे की जिथे मी असं म्हणतो ना हे बोलकं वर्तमानपत्र आहे. लोकांच्या मनात कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसणारं लोकांच्या मनात जे असतं ना ते आम्ही बोलून दाखवतो. माझ्या मते म्हणून ही जी लोकप्रियता बुलेट ट्रेनला मिळाली आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला की जे काही समाजात घडतं ते कलाकार म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने मांडतो. आमचं एक म्हणणं असतं बुलेट ट्रेन हा फक्त विनोद करायचा टला ट जोडायचे आणि विनोद करायचा असं नाहीये. बुलेट ट्रेनचं काहीतरी म्हणणं आहे आणि ते म्हणणं थेट लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचवायचं. मग आम्हाला जरा जाता जाता काहीतरी द्या बुवा. हो हो म्हणजे समीर लेखक पण आहे उत्तम आवाज काढतो अनेक त्याच्याकडे गुण आहेत त्याच्याकडे. तर काही आवाज ज्याला आवाज काढ ना काहीतरी कसं होतं की नवीन शूट मध्ये गेलो ना की मी ना मोबाईलचा आवाज काढतोय. मोबाईल व्हायब्रेटर असतो तो कोणाला कळत नाही आणि मी पाणी बिणी पिताना सुद्धा तो काढू शकतो. आणि दुसरा जो असतो ना जो नवीन असतो मेकअप त्याला वाटतं की त्याचा मोबाईल वाचतोय घाबरतात. आता बघ मी इथे बसलोय समोर मेकअप रूम आहे हा दुसरा बसलेला आहे कुठेतरी सायलेंट मोबाईल 7-8 जण तरी बघतात मोबाईल चालू असताना फोन वाजणं म्हणजे फारच 500 रुपये वगैरे दंड असतो काही काही ठिकाणी. हा आवाज काढायचा म्हणजे कोण आहे किसका बज रहा है पता नाही किसका बज रहा है हे असं अनेक वेळेला प्रँक्स केलेले. अजून अजून आता डोरबेल असते आपली घरी कुठल्याही जातो तेव्हा आपण डोरबेल वाजवतो. ऐकली असेल डोरबेल बऱ्याच वेळेला. तेव्हा आमच्याला डोरबेल नाही वाजली बंद पडली मला फरक पडत नाही. फिरतं रुग्णालय कसं असतं तशी फिरती डोरबेल घेऊन फिरतो.
आणि अरुण दादा जरा जाताना तुमची एक आगरी झलक. ते नाही म्हणजे आगरीची गंमत जी आहे ती इतकी प्रेमळ लोक. तर एक मला माणूस भेटला म्हणजे खरं बाला खरं चाल कुठे तू कुठे शोधायचं तुला यार आहेस कुठं तू. तो बोलतो नाही रे बाला मी आर्मीत होतो. आर्मीत तुझी हाईट नाही तब्येत नाही तुला आर्मीत घेतलं कोणी. कुठलं वासा रे आर्मी मच्छर चावलंय केम हॉस्पिटल मध्ये डेंग्यू झालंय म्हणून आर्मीत होत. त्या ऍडमिटचा इतके गोड मंडळी आहेत. दादा काय येणाऱ्या दिवसात काही नवीन चित्रपट सिरियल्स. हो म्हणजे आता एक जे आमचं प्रोजेक्ट आता सुरू आहे त्याच्यावर काम आहे त्याचं एडिटिंग सुरू आहे. प्रवासिका कलाकाराचं आहे. सिनेमा 4-5 आहेत जे लोक अजून म्हणजे करन्सी जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत सुरू करणार नाहीत. नवीन फिल्म्स आल्या होत्या पण करन्सीचाच गोंधळ झाल्यामुळे त्या थांबलेल्या आहेत. पण आता होतील सुरू म्हणजे महिन्याभरात. समीर 4444 नाही नाटक तर बंद होणार नाही. नाटक सुरूच राहणार. आणि एक डेली सोप मी लिहितो स्टार प्रवाहावर आम्ही दोघं राजा राणी नावाचा. त्याचं मी लेखक आहे. ते एक सुरू आहे. आणि मी स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स केलेले म्हणजे कथा पटकथा केलेली आणि संवाद केलेला पिक्चर सुद्धा तयार आहे माझा. तर तो माझ्या मते आता शूटिंग सुरू होईल त्याचं. माझं अख्खी फिल्म लिहून तयार आहे. त्यामुळे नवीन नवीन खूप आहेत गोष्टी समोर नाविन्यपूर्वक आहेत. त्यामुळे आता बघू 2017 माझ्या मते त्याच उत्साहाने त्याच निष्ठेने फक्त बेसलाईन हीच असेल प्रेक्षकांचं मनोरंजन. हो माझं पण आता एक जी लोकांना कॉन्सेप्ट आवडलेली आहे ती आता डील झाले त्याची फिल्म आता येईल. वा वा चला मजा म्हणजे नवीन वर्षात गणपती बाप्पा मोरया जोरदार. अगदी अगदी नक्कीच. अगदी धन्यवाद अरुण दादा आणि समीर. खूप भन्नाट वाटलं. मला असं वाटतं मीच नाही तर दिवाणखान्यात या कॅमेराच्या पाठीमागे बसलेली जी काही लोक आहेत सगळे आपलं कुटुंब ते भरभरून असलेले तुम्हाला पाहून आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या शिकायला मिळाल्या आणि ऊर्जा मिळाली. असंच आमचं मनोरंजन करत राहा. म्हणजे आमच्या बुलेट ट्रेन तर्फे तुझं स्वागत आहे कारण बुलेट ट्रेन आमची तू या आयबीएन लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल जास्तला भारी आहे सगळं. थँक्यू आजच्या या गप्पांनंतर. थँक्यू. या छानशा भन्नाट गप्पांनंतर म्हणजे कॉमेडी आणि बिंदास कॉमेडी या गप्पांनंतर आज आपण इथेच थांबूयात. पहा फक्त आयबीएन लोकमत.